येशूची स्तुती असो. आजचे वचन आपण वाचणार आहोत इब्री लोकस पत्र याचा 11वा अध्याय. जर आपण इब्री लोकांचे पत्रमध्ये पाहिलं तर सर्व विश्वासाबद्दलच उदाहरण सांगितलेले आहेत. जर आपला विश्वास हा देवावर, येशूवर हा कमी झालेला असेल तर त्यामध्ये आपण वाढण्यासाठी इब्री लोकास पत्र हे वाचले पाहिजे. त्यासाठी आपण वाचणार आहोत विश्वासाच्या सामर्थ्याची उदाहरणे. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. विश्वासाच्या बाबतीत पूर्वजाची साक्ष देण्यात आली होती. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वासाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूपासून झाले नाही. विश्वासाने हाबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, जेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानाच्या वेळी दिली आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापही बोलत आहे. हनोकाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले, तर तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोष असे आणि विश्वासा वाचून त्याला संतोषणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झपटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. 7वे वचन. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाने सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने